मी तुला आमच्या क्रिसमस पार्टीला इन्व्हाइट करायला कॉल केला. मला थोडा विचार करू दे, मी तुला फोन करून कळवते, ठीक आहे? चला जाऊन तिला डान्ससाठी विचार. आपण डान्स करूयात, नंतर भांडूयात. काय? लेट्स डान्स. नाही नको, तू डान्स कर प्लीज. ठीक आहे. दर्द भरा दिल में इतना के रोने को दिल करदा, तेरे बिना बेजान सब तो होने को दिल करदा. तुझे चाहा रब से भी ज्यादा, तुझे चाहा रब से भी ज्यादा, फिर भी ना तुझे पा सके, रहे तेरे दिल में मगर तेरी धड़कन तक ना जा सके, झुलके भी टूटी रही इश्क दी डोर वे, किसको सुनाए जाके टूटे दिल का शोर वे, माही वे मोहब्बता सच्चियां ने मंगदा नसीबा कुछ हो वे, ओ माही वे मोहब्बता सच्चियां ने मंगदा नसीबा कुछ हो वे, किस्मत दे मारे असी की करिए, किस्मत दे मारे असी की करिए, किस्मत दे मारे हो असी की करिए, किस्मत ते किस दा जोर है, माही वे माही वे माही वे माही वे. आय डोंट ड्रिंक. आय नो दॅट, म्हणूनच कोल्ड्रिंक घेऊन आत. ओ थँक्स. वेलकम. सॉरी, मगाशी आपला विषय अर्धवटच राहिला. कोणता विषय? की नाही का? तुला जर तो आवडतो तर तू एवढा निगेटिव्ह विचार का करतेस? म्हणजे तुमच्यात काही होऊच शकत नाही असं गृहीत का धरतेस? कारण का ते खूप इनोसेंट आहेत. है इश्क कितना तुझसे, लफ्जों में कैसे मैं कहूँ, त्यांच्या याच इनोसेन्समुळे मला कळलंय नजर तू दे की त्यांना मी नाही आवडत. तेरी ओर, म्हणजे सुनाए जाके टूटे त्यांच्यासाठी मी फक्त आकांक्षा मॅडम आहे, एक चांगली मैत्रीण. माही मला ते त्यांच्याबद्दल वाटतं मोहब्बता सच्ची ते नाही वाटत त्यांना. कारण विनय मूर्ख आहे, नसीबा कुछ हो, त्याला कळतच नाहीये की तुमच्यात काही होऊ शकतं. चल ना अभी डान्स करूया. दोन्ही दमलोय. स्टार्टर्स खूप इंटरेस्टिंग आहेत. मी एक काम करतो, पहिले मी खातो, मग बसतो, मग बसल्यावर पिणं होईलच, मग पितो आणि मग येतो तुझ्यावर नाचायला. हा, माझ्यापेक्षा स्टार्टर्स जास्त इंटरेस्टिंग आहेत का? भर के नाच लो ना, घर वाले ना मापे हैं, सब पे अपना राज है, डरने की क्या बात है, ये तो बस शुरुआत मग चल ना अभी डान्स करूया ना. है. 5 मिनिटं बसतो, 5. जा, तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये, तुझं प्रेम आटलंय, पण मी नाचेन. बेबी बेबी मला माहिती तू माझ्यावर चिडलीस. काय? बाद में न मला माहितीये तू माझ्यावर चिडलीस. वार्निंग, पार्टी चलेगी हो, till कारणही तसंच the आहे. morning. जी भर हो, के कारणही तसंच आहे. तोड़ दे सैंडल, आंटी पुलिस बुला लेगी तो यार तेरा कर लेगा तुम्ही handle. मला ऐक ऐक, इथे काहीही ऐकू येत नाहीये, आपण वर जाऊन बोलूयात का? फ्लोर पे
वरती हा ठीक आहे. माइकल जैक्सन वाले 2-3 एक्शन करके दिखाए पार्टी करनी है हम पार्टी करेंगे किसी के भी पापा से नहीं डरेंगे हम हैं बेटे हम बाकी सारे पानी कम हमें रोक के दिखाए जिसकी बम में है दम मस्ती है माहौल में, चाय खुमारी है, सारे थक के बैठ गए पर अपनी पार्टी जारी है। मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती धुंदलाट ती चांदरात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळ उन्हाची वारा मंद ती पावसाची सर चिंब तिन्ही ऋतूंचे सारे रंग तिची अदाही जरा निराळी तिची नजर ही जरा शिकारी तिचे ते हसू जरा शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोवळीशी कळी दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृगनयनी ती सावरीशी सांज ओली तो ये जो तू टिकटॉक टिकटॉक चलती है माना ये सारी तेरी हाई हील्स की गलती है रुक तो जा तू है कौन ये तो बता तू है कौन कहाँ से आई है कहाँ को जाएगी पागल लड़की मुझे मरवाएगी बोल काय म्हणत होतीस अरे हे काय झालंय तुला म्हणजे गेले किती दिवस झाले मी तुला फोन करायचा हा आता आवाज कमी झाला बोल करके रैप में अपनी तू मुझको बिठा लेगा मुझे जो तंग किया कुछ मेरे संग किया तो मेरी हाई हील से मार तो खा लेगा नचे दिन खोले जाने जुल्फाए ताड़ियां सीने विच दिल विल टंग लैण वाड़ियां काव्या तू इथे काय करतेस आर यू ओके ओके तू जा ना मी तुला थोड्या वेळानंतर भेटते नाही मला तुझ्याशी बोलायचंय चल काय बोलायचं चल सांगतो ये ये किती दिवस झाले तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते मी पण तू माझा फोन सुद्धा उचलत नाहीये मेसेजचा रिप्लाय देत नाहीये का असं वागतोयस तू माझ्याशी मुद्दाम अवॉइड करतोस ना मला तू आजच्या पार्टीला सुद्धा राघवने मला फोन करून बोलवलं तू सगळा एक फोन सुद्धा केला नाहीस मला काय झालंय तुला एनिवे हा विषय सोड पण अरे आपण एक काम हाती घेतलंय त्याच्याबद्दल पण तुला काही पडलं नाहीये त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण तू घेत नाहीये का अरे तुला रोज भेटायला येतोस तू आणि आता समोर आले तरी अवॉइड करतोस तू मला काय ह्याला काय अर्थ नाहीये एक विचारू सौम्या हो बोल ना तुला काम होत नाहीये याचं वाईट वाटतंय
की मी तुला भेटत नाहीये याचं. म्हणजे म्हणजे तुझ्या आयुष्यात तुला मी कोण म्हणून हवाय. ओ ओकेस. तू काय करत होतीस तिकडे. ए, काव्या, आज जाऊ का नको याचा विचार करत होते. काय. माहितीये मला सुमित आणि सौम्य तिथे आहेत. तो माझा बेस्ट फ्रेंड आहे यार. माझा आहे तो. कालपर्यंत त्याच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मला माहित असायची. आणि आज त्याला सौम्य महत्वाची झाली. I know I never had a chance with him. दुःख होत रे. वाईट वाटत. मला माहितीये की मी त्याला कायमचं गमवलंय. नाही एक्सेप्ट करू शकत मी. खूप डिफिकल्ट आहे मला. पण तू असा का विचार करतेस. तो तुझा मित्र आयुष्यभर राहणार आहे ना. तो माझा मित्र असं काही नाही. काव्या, आर यू ओके. ओकेस. तो फक्त माझा मित्र नाहीये रे. त्यापेक्षाही खूप जास्त आहे मला. माहितीये मला. माहितीये ना. आणि तुलाच काय रे. शाल्मली, अभिमान, विनय सगळ्यांनाच माहितीये. फक्त त्यालाच कधी कळलं नाही. डोळ्याला झापडं लावून मैत्री करत होता तो. मला वाईट फक्त या गोष्टीचं वाटतंय की आय मिस्ड अ चान्स ऑन हिम. त्याचा प्रेमावर विश्वास नव्हता आणि मी त्याची वाट बघत गेले. I'm not like this. तुला माहितीये मी अशी नाहीये. आय नो दॅट. पण कळलंच नाही रे राघव. कधी इमोशनली इन्व्हॉल्व झाले हे असं रडणं आणि यु नो टिपिकल मुलगी टाइप्स. मी नाहीये अशी. तुला माहितीये ना. काव्या अशी नाहीये. काव्या खूप स्मार्ट आहे. काव्या, मी काय म्हणतोय. तू थोडा वेळ आराम कर ना. तुला बरं वाटेल. एक मी आधी. हो
आय एम नॉट ड्रंक. हो, मीच खूप जास्त प्यायलो. सांग ना, तू मला मिस करतेस का तुझ्या NGO मध्ये मदत करणाऱ्या कुठल्या बिझनेस कॉन्टॅक्टला? ऑफकोर्स तुला. का? बिकॉज यू आर माय फ्रेंड अँड आय व्हॅल्यू दॅट. म्हणूनच मी तुझ्यापासून लांब राहतोय सौम्या. मला तुझी मैत्री नकोय, कारण मला जे तुझ्याबद्दल वाटतं ते मैत्रीच्या पलीकडचं आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आणि मी फक्त तुझ्या फोटोच्या प्रेमात पडलेलो नाहीये, मी तुझ्या प्रेमात आहे. तू खूप आवडतेस मला आणि म्हणून मी तुला इग्नोर करत होतो. तुझ्या आयुष्यात मला तुझा मित्र म्हणून राहता येणार नाही. तुझ्या मनात काय चाललंय मला माहिती नाही, पण माझ्या मनात तुझ्याबद्दल जे चाललंय ते लपवणं मला दिवसेंदिवस कठीण व्हायला लागलं होतं. तू नुसतं बघितलंस ना माझ्याकडे सौम्या, की तुझ्या डोळ्यांमध्ये मी हरवून जातो. तुझं वागणं बोलणं, तुझे विचार, या वयात तू किती चांगलं काम करतेस, तुझा कॉन्फिडन्स, इतकंच काय, तुझं फक्त असणं, सगळं मला खूप आवडतं सौम्या. मी वेडा झालोय सौम्या तुझ्याकरता. पण तू अशी नुसतंच ऐकू नको ना, तू पण काहीतरी बोल ना प्लीज. मी तुला आवडतो का? प्लीज काहीतरी बोल सौम्या. मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्याबरोबर घालवण्याची इच्छा आहे. काहीतरी बोल ना. तुझं माझ्यावर प्रेम आहे का? ए कॉंग्रॅच्युलेशन, तू बेट जिंकलास. काय? हो, सौम्या सुमित एकत्र आले ना, आणि अकॉर्डिंग टू अवर बेट मला तुला किस करायला हवं. तू झोप. काव्या, तू तू झोप ना. अरे नाही, काय झोप. हे बघ, आपण बेट लावलीये आणि ती पूर्ण करायलाच हवी, हो की नाही? काव्या ऐक माझं, तू झोप ना, तू झोप प्लीज. हे बघ, मी हारलीये, मला माहितीये मी हारलीये, मग बेट पूर्ण करायला हवी आपल्याला. ऐक ना माझं, तू आता आराम कर, झोप. मी हारलीये असं नाही, मी तुला किस करणार कारण मी हारले. राघव, थोडा वेळ बस ना प्लीज. खूप एकटं वाटतंय.
अरे तिथे का बसतोयस? इथे बस. काळजी करू नकोस, मी तुला खाणार नाही. बोल ना सौम्या, करतेस प्रेम माझ्यावर? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना. सुमित, अरे सॉरी, मी काही चुकीचं बोललो का? दरवाजा का लॉक आहे? आपण आत आलो तेव्हा दरवाजा लॉक नव्हता. राघव, तुला एक प्रश्न विचारू? विचार. सौम्यामध्ये असं काय जे माझ्यात नाहीये? काहीच नाही. तू सुंदर आहेस, तू हुशार आहेस, थोडीशी प्रेमळ सुद्धा आहेस. अँड आय नो हाऊ टू पार्टी. ते पण आहे. तू आजची स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमन आहेस. मग सुमितला का मी कधी आवडले नाही? 2 वर्ष त्याच्या सोबत होते मी, त्याच्या डोळ्यासमोर होते मी, पण मला बघून त्याचे प्रेमाबद्दलचे विचार कधीच बदलले नाहीत. आणि सौम्याचा एक फोटो बघून काव्या, असं सांगून प्रेम करता येतं का? आपला सुम्याच घे ना, ठोंब्या आहे ठोंब्या. सतत असा ना चेहऱ्यावरती इस्त्री फिरवल्यासारखा सिरियस असतो, कामाशिवाय दुसरं काही दिसत नाही, तरी पण ऑनलाईन पैसे देऊन फसला. तरी सुद्धा तुला तो आवडतो की नाही? काय करू रे मी राघव? त्या दोघांना एकत्र पाहिलं ना तर खूप त्रास होतो रे मला. पण मग सुमितला खुश पाहून बरंही वाटतं. मी स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारत असते, सौम्याच्या जागी मी का नाही?